So I think this is the fifth week that we are studying book of Psalms 23. आणि हा 5वा आठवडा आहे की आपण स्तोत्र 23 याच्याबद्दल शिकत आहे. Yeah, and this psalm is so amazing that I am enjoying for the last 1.5 month. आणि हे स्तोत्र खूप अद्भुत आहे की जे गेले 1 महिना मी त्याच्यावरती अभ्यास करत आहे. Many times as I was meditating, I have wept. खूप वेळेस मी ह्याच्यावरती मनन करत असताना मी रडलेलो आहे. Because of our God was revealing His love. कारण परमेश्वर जे आहे ते त्याचं प्रेम जे आहे त्या स्तोत्राद्वारे प्रकट करत होता. When we read and meditate this psalm, we can feel the love of our shepherd. जेव्हा आपण हे स्तोत्र वाचतो किंवा त्याच्यावर जेव्हा आपण मनन करतो तेव्हा आपल्याला मेंढपाळाचं जे प्रेम आहे ते आपल्याला समजून येतं. It is so amazing. हे खूप अद्भुत आहे. So I request all of you, please go back to our YouTube channel and listen to this message repeatedly. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की तुम्ही YouTube चॅनलवर जाऊन मागचे जितके पण शिकवलेले जे काही मनन असेल त्याच्यावरती तुम्ही ते ऐकावं, त्याच्यावर मनन करावं. And definitely I assure you that you will be blessed and you will have a different experience with the Lord. आणि मी खरोखर तुम्हाला गॅरंटी देतो की मला असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यावरती मनन कराल तेव्हा तुम्ही नक्कीच आशीर्वादित व्हाल. In this pandemic period, most of the people are depressed and discouraged. आणि या पॅन्डेमिक मध्ये अनेक लोक निराशेमध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत. So this time I tell you, as you keep on listening to all these episodes, I assure you that you will be edified, you will be exhorted. आणि जेव्हा तुम्ही हे शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं मनन जेव्हा तुम्ही कराल आणि जेवढे एपिसोड्स आतापर्यंत झालेले जर तुम्ही बघाल तर नक्कीच तुमचा विश्वास परमेश्वरामध्ये वाढेल, तुम्ही उत्तेजित व्हाल. So don't just that listen today and then you forget. Don't do this, because in online we may not focus completely. आणि खरोखर ऑनलाईन आपण शिकवत असताना आपण टोटली त्याच्याकडे लक्ष व्यवस्थित देऊ शकत नाही. We all are at home. We are disturbed very easily. आपण घरी असल्यामुळे अनेक गोष्टींच्या द्वारे आपण डिस्टर्ब होऊ शकतो. So after this, whenever you find time, go through all our previous episodes and just listen to this series. आणि ही सर्व्हिस संपल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला आतापर्यंत जितकं आपण शिकलेलो आहे ते YouTubeवर आपण टाकलेलं आहे आणि ते तुम्ही ऐकून त्याच्यावर मनन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. So Psalm 23 talks about the first 3 verses talks about spiritual life. आणि स्तोत्र 23 मध्ये पहिले जे 3 शब्द आहेत ते आत्मिक उन्नतीबद्दल किंवा आध्यात्मिक गोष्टीबद्दल शिकवतात. And the next 3 verses talks about our practical Christian life. आणि नंतरची जी 3 वचनं आहेत ती आपल्या म्हणजे वैयक्तिक जे आपलं जीवन आहे त्याच्याबद्दल शिकवतात. So we have been meditating on the 3 duties or the functions of our shepherd, Lord Jesus. आणि येशू हा मेंढपाळ या नात्याने त्याचे 3 प्रकारचे कार्य आपण बघितलेले आहेत. So number 1, he makes. पहिली गोष्ट म्हणजे तो आपल्याला तयार करतो. That he makes us to lie down among the green pasture. तो आपल्याला त्या हिरव्यागार कुरणामध्ये बसवतो. So the first one is he makes us. पहिली गोष्ट आपण काय बघितली की तो आपल्याला तयार करतो. And then number 2. आणि दुसरी गोष्ट he leads us. तो आपल्याला मार्गदर्शन करतो. He leads us to the still waters. तो आपल्याला संथ पाण्यावर नेतो. And number 3, he restores us. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो आपल्याला पुनर्स्थापित करतो. So these 3 functions are mentioned in the first 3 verses of Psalm 23. आणि ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या स्तोत्र 23 मध्ये पहिल्या 3 वचनामध्ये आपण बघतो. And this and today we are going to the third part, that he restores. आणि आज आपण तिसरा भाग बघणार आहे तो म्हणजे तो आपली पुनर्स्थापना करतो. So before that, last week we supposed to cover about the water. We will finish that about water and then we'll go to the next part. मागच्या आठवड्यामध्येच आपण संथ पाणी ह्याच्याबद्दल संपवणार होतो पण आपण त्याचा राहिलेला भाग आज आपण पहिल्यांदा बघणार आहे. So Psalm 23 verse 2.
स्तोत्र 23 दुसरं वचन आपण वाचूया. He makes me to lie down among green pasture and leads me beside still waters. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो. So Jesus is our green pasture. तर येशू हा एक हिरव्या कुरणाप्रमाणे आहे. Jesus is the one where we will have rest and peace. आणि येशूच हा असा मार्ग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे शांती आहे आणि आराम आहे. And now we'll see he leads us beside the still waters. आणि आता आपण बघणार आहे की तो मला संथ पाण्यावर नेतो. So when the Lord Jesus saw the sheep, he was moved with compassion. बघा, जेव्हा परमेश्वराने येशूने जेव्हा त्या मेंढरांना बघितलं तेव्हा त्याचं अंतःकरण जे आहे ते दयेने भरून आलं होतं. We see Jesus always behaving like a shepherd filled with compassion. आणि सतत आपण येशूला एक दयेच्या अंतःकरणाने भरलेला आपण बघितलेला आहे. जसा मेंढपाळाचं मन त्याच्या मेंढरांसाठी असतं तशा प्रकारे. So now here today we'll meditate about the water. Here Bible says he leads us beside the still waters. आज आपण त्या संथ पाण्यावरती अभ्यास करणार आहे. बायबल सांगत आहे की तो मला संथ पाण्यावर नेतो. See, no shepherd will take the sheep and put the sheep's mouth in the water and he forces him, you drink this water. No shepherd will force his sheep. बघा, कोणताही मेंढपाळ जो आहे तो त्याच्या मेंढरांना जबरदस्ती पाण्याच्या ठिकाणी घेऊन जाऊन तो त्याच्या तोंडामध्ये पाणी ओतत नाही किंवा त्याला तो जबरदस्ती पाणी पी असं सांगत नाही. So here Bible says he leads us. इथं बायबल काय सांगत आहे की तो आम्हाला मार्गदर्शन करतो. Yeah, he shows us this is where the water is and you have to go and you have to drink it. आणि तो काय करतो की आपल्यासाठी तसं स्थान निवडतो आणि आपल्याला त्या स्थानासाठी तो मार्गदर्शन करतो. So this is how the sheep and shepherd relationship is there. आणि बघा, अशा प्रकारचं हे मेंढराचं आणि मेंढपाळाचं नातं आहे. If there are few some Christians, they are waiting that their shepherd will come and put water in their mouth. बघा, अनेक ख्रिस्ती लोक वाट बघत आहेत की त्यांच्या मेंढपाळाने स्वतःहून येऊन त्यांच्या तोंडात पाणी घालावं. No, he will show you water and it is you who has to drink. बघा, तो तुम्हाला पाणी दाखवेल पण त्या पाण्यापर्यंत तुम्हाला स्वतः जायचंय. So what is the water here? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाणी म्हणजे काय. There are two meanings for this word water. बघा, ह्या पाण्याचे दोन अर्थ आहेत. One is the Holy Spirit पहिलं म्हणजे पवित्र आत्मा and the second one is the grace. आणि दुसरं म्हणजे परमेश्वराची दया. I am not covering the topic of Holy Spirit. मी पवित्र आत्मा हा जो विषय आहे हा मी आता कव्हर करू Because शकणार most नाही. of us heard about Holy Spirit. कारण आपल्यापैकी बहुतेक जणांना पवित्र आत्म्याबद्दल माहिती आहे. And today I would like to talk to you what is this water? Still water is nothing but grace. बघा, आज आपण हे संथ पाणी म्हणजेच दया ह्याच्याबद्दल आपण आज बघणार आहे. Why I call still water means grace. मी आज ह्या संथ पाण्याला दया असं का म्हणत आहे. I have a scripture proof. आज माझ्याकडे एक वचन आहे, पुरावा आहे माझ्याकडे. You know, water refreshes us. बघा, पाणी जे आहे ते आपल्याला ताजेतवानं बनवतं. So the grace of God will also refresh us. त्याच प्रकारे परमेश्वराची दया देखील आपल्याला ताजेतवाने बनवते, आपल्याला एक स्फूर्ती घेऊन येते आपल्यामध्ये. Grace brings great relief to the people who are burdened. बघा, जे लोक थकलेले आहेत, जे लोक निराश आहेत, अशा लोकांच्यासाठी ही जी दया आहे ती एक ताजेतवाना किंवा एक स्फूर्ती घेऊन येते. So that's how water, we need to compare the work of water with the work of grace. बघा, जे पाण्याचं जे काम आहे ते आपण परमेश्वराच्या दयेबरोबर त्याची आज तुलना करणार आहे. See, in Matthew 11:28, बघा, मत्तई 11:28, come unto me all you that labor and are heavy laden, and I will give you rest. बघा, मत्तई 11:28 परमेश्वराचं वचन सांगत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. See, the Lord Jesus has given a great invitation to this world.
बघा येशू ख्रिस्त या ठिकाणी खरोखर आम्हाला एक मोठं असं आमंत्रण देत आहे. Here we see that people are burdened. बघा या ठिकाणी आपण बघतो की लोक जे आहेत ते कष्टी आहेत, थकलेले आहेत. Yes, for them he is inviting. बघा अशा लोकांना परमेश्वर काय करत आहे की आमंत्रण देत आहे. Why he invites? का तो त्यांना आमंत्रित करत आहे? He is inviting to the green pasture. He is inviting them to the still waters. बघा परमेश्वर आज त्या हिरव्यागार कुरणामध्ये आपल्याला बोलवत आहे, त्या संथ पाण्याजवळ आपल्याला बोलवत आहे. We people are tired in this world बघा या जगामध्ये आपण सर्वजण थकलेले आहोत because of problems, आपल्या समस्येमुळे, because of our old religious systems. आपल्या पूर्वीच्या किंवा आपल्या परंपरेमुळे. Even when unbeliever also, this invitation is even for unbeliever. आणि हे जे आमंत्रण आहे ते अविश्वासणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आहे. Because they are also fed off by doing all their rituals. बघा कारण ते सुद्धा लोक ह्या सगळ्या परंपरा करून थकलेले आहेत. They did all their religious things, but still they are not at peace. Still they are not happy. कारण अविश्वासणारे लोक सुद्धा अनेक धार्मिक गोष्टी करून थकलेले आहेत, तरी सुद्धा त्यांना शांती नाहीये. So the whole world is burdened. म्हणूनच संपूर्ण जग जे आहे ते थकलेलं आहे आणि कष्टी असं आहे. And when we go to Jesus, we have two things. पण जेव्हा आपण येशूकडे जातो तेव्हा दोन गोष्टी घडतात. Green grass and still waters. पहिली म्हणजे हिरवगार कुरण आणि संथ पाणी. Green grass is the word of God. हिरवगार कुरण हे म्हणजे देवाचं वचन. And water is the grace. आणि पाणी म्हणजेच देवाची दया. On what basis I say this? आणि मी कोणत्या पायावरती हे सांगत आहे Let's तुम्हाला? read John chapter 1 verse number 17. आपण योहान 1:17 वाचूया. John 1 verse number 17. योहान 1:17. For the law was given by Moses, but grace and truth came by Jesus Christ. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. See, when Jesus came, he brought two things. बघा जेव्हा येशू आला तेव्हा तो दोन गोष्टी घेऊन आला. Truth and grace. सत्य आणि कृपा घेऊन आला. See, truth is nothing but the word. His word is truth. बघा ट्रूथ म्हणजे सत्य म्हणजे काय आहे? देवाचं वचन. So what about this grace? आणि ही दया म्हणजे काय आहे? When we compare this verse with the Psalm 23 verse number 2, बघा जेव्हा आपण हे वचन जे आहे आता वाचलेलं ते जेव्हा स्तोत्र 23 बरोबर आपण जेव्हा त्याची तुलना करतो, it equates, it matches with the green grass and still water. बघा हे वचन जे आहे ते स्तोत्र 23च्या दुसऱ्या वचनाला मॅच करतं, म्हणजेच हिरव्यागार कुरणाशी आणि संथ पाण्याशी हे मॅच करतं. Yes, green grass means truth. बघा हिरवगार कुरण म्हणजेच सत्य. I didn't share about this topic, truth. बघा मी आता सत्य काय आहे ह्याच्याबद्दल आता शिकवणार नाहीये. So we are learning only about the grace. आता आपण फक्त दयेबद्दल शिकणार So आहोत. he leads us to the still waters, तो आपल्याला संथ पाण्याजवळ नेतो unchanging water. आणि तो आपल्यासाठी पाणी बदलतो. Unchanging. न बदलणारं असं पाणी. The grace will never change. आणि जी दया जी आहे ती कधीही न बदलणारी अशी दया It is same. ती सतत सेम असते, सारखी असते. प्रिया So grace brings refreshment like water. बघा परमेश्वराची जी दया आहे ती पाण्याप्रमाणे एक स्फूर्ती आपल्यामध्ये घेऊन येते किंवा ताजेतवानापणा घेऊन येते. Water is a great in the same way, grace is also a great refresher for the wearied soul. बघा कृपा जी आहे ही थकलेल्या आत्म्यासाठी एक उत्तम आणि ताजातवाना करणारी तरतूद आहे. Yes, we are worried. आपण थकलेले असतो, We are broken. आपण तुटलेले असतो, We lost hope. आपण आपल्याला आशा नाही आहे. We came to a place where we say now nothing is possible. आणि आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे की आपल्याला असं वाटायला लागतं की आता काहीच अशक्य नाहीये. Now my life is finished. माझं जीवन संपलेलं आहे, Nothing is happening. काहीच घडत नाहीये माझ्या जीवनामध्ये. At that time, grace entered into our life. आणि अशा वेळेला देवाची जी दया आहे ती आपल्या जीवनामध्ये प्रवेश करते. So it heals the broken heart. आणि ही दया काय करते तर आपलं तुटलेलं जे हृदय आहे, अंतःकरण आहे, त्याला ते भरून काढतंय. It brings hope.
to the hopeless people. जे जे निराशेमध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी ही दया आशा घेऊन येते. It renews the people who are crumbled down, who are broken. बघा, जे तुटलेले थकलेले जे कष्टी लोक आहेत त्यांच्यासाठी ते एक नवीनपणा घेऊन येते दया. In John chapter 4 verse number 13, बघा, योहान 4:13 मध्ये परमेश्वराचे वचन सांगते, Jesus said, "Whosoever drinks of this water shall thirst again." येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. See, this woman came there to take water from the well. बघा, आपण या ठिकाणी बघतो की एक शमरोनी स्त्री त्या विहिरीजवळ पाणी घेण्यासाठी आली होती. But Lord Jesus is talking about something, some spiritual water. पण येशू या ठिकाणी आध्यात्मिक पाण्याबद्दल बोलत आहे. So we need this water. This water brings a satisfaction to our spirit, satisfaction to our soul. आणि आपल्याला अशा पाण्याची गरज आहे प्रियानो, की जे आपल्या आत्म्याला, आपल्या जीवाला एक समाधान देईल. Yeah. So in our first episode, I told you about leading and driving. बघा, पहिल्या आपण भागामध्ये आपण बघितलं होतं की परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपल्याला चालवतो. See, there is a difference between leading and driving. बघा, मार्गदर्शन करणे चालवणे आणि हक्कलने काय म्हणतात त्याला? हक्कलने ना. बरं, त्यामध्ये काय फरक आहे? बघा, चालवण्यामध्ये आणि हकलण्यामध्ये या दोन्हीमध्ये फरक आहे. See, donkeys need to be driven. बघा, जे गाढव असतात त्यांना हकलण्याची गरज असते. Even goat needs to be driven. आणि ज्या गायी आहेत, शेळ्या आहेत, त्यांना सुद्धा हकलण्याची गरज असते. But sheep doesn't need to be driven. बघा, पण मेंढरांना हकलण्याची गरज नसते. They need to be led gently. बघा, मेंढरांच्या बाबतीत आपण काय करतो, गाढवासारखं आपण त्यांना हकलू शकत नाही, पण त्यांना फक्त लीड आपण करू शकतो. Even there is a great lesson for pastors in this verse. बघा, ह्या वचनामध्ये आपण बघितलेलं आहे की हिरव्यागार कुरण. Now for pastors also there is a lesson in this psalm. ओके, आणि ह्या स्तोत्रामध्ये पास्टरांच्या साठी सुद्धा अनेक अशा गोष्टी दिलेल्या आहेत. I am sharing this one only to believers. For pastors, I have another message from the same psalm. बघा, ह्या स्तोत्रामध्ये विश्वासणाऱ्यांच्यासाठी एक मेसेज आहे आणि पास्टरांच्यासाठी सुद्धा एक मेसेज आहे, पण सध्या आम्ही फक्त विश्वासणाऱ्या लोकांच्यासाठी हे सांगत आहे. So pastors should lead their congregation gently. बघा, पास्टर जे आहे ते त्यांच्या लोकांना हळुवारपणे किंवा सौम्यपणे त्यांना मार्गदर्शन करतात. Yeah, किंवा चालवतात. Yes, so pastors cannot force their congregation. बघा, पाळक लोक जे आहेत ते त्यांच्या लोकांना फोर्स करू शकत नाहीत किंवा त्यांना ते जबरदस्ती करू शकत नाहीत. They have to lead. ते त्यांना योग्य प्रकारे चालवू शकतात. Even our God is omnipotent God. आमचा पण परमेश्वर जो आहे तो सार्वभौम असा आहे. He will not use his power. तो त्याची शक्ती वापरत नाही. He will not tell you drink this water. He will not catch the head of the sheep and make you drink this water. He will not force them. बघा, आपला परमेश्वर देखील आपल्याला कधीच जबरदस्ती करत नाही. तो जबरदस्ती आपल्याला पाण्यामध्ये तो बुडवून असं म्हणत नाही की तुम्ही हे पाणी प्या. He just brings us to that water. तो फक्त आपल्याला त्या पाण्याजवळ नेतो. So today we are saved. बघा, म्हणूनच आज आपण तारलेलो आहोत. We have grace and we have truth. आपल्याजवळ आज सत्य आहे आणि दया देखील आहे. So he is leading us to the grace. आणि म्हणूनच तो आपल्याला त्या दयेकडे तो आपल्याला चालवत आहे. God will not force. परमेश्वर आपल्याला जबरदस्ती करत नाही. You need to drink by yourself. तुम्हाला स्वतःला ते पाणी प्यायचं आहे. Yes, you need to do something. तुम्हाला काहीतरी करायचं आहे. Only at that time you can enjoy Christian life. तेव्हाच तुम्ही हे ख्रिस्ती जीवनाचा आनंद घेऊ शकता. So he leads gently. तो आपल्याला सौम्यपणे चालवतो. During the tough times of your lives, grace will give you strength. बघा, आपल्या जीवनातील अशा टफ टाइम मध्ये किंवा अशा कठीण काळामध्ये परमेश्वराची दया जी आहे ती आपल्याला ताकद देते. And it revives you and makes you to go ahead. बघा, आणि ती तुम्हाला पुढे जाण्यासाठी ताकद देते आणि ती तुम्हाला एक नवीन व्यक्ती बनवते. I want to share one very beautiful example now.
आणि आज मी तुम्हाला आज एक सुंदर असं उदाहरण मी देऊ इच्छितो. from the life of Saint Paul. बघा, संत पौलाच्या जीवनाच्या द्वारे. You know, Paul had a thorn in the flesh. बघा, पौलाच्या शरीरामध्ये एक काटा होता. At that time, he says like this in 2 Corinthians 12:8. बघा, 2 कोरिंथ 12:8 मध्ये तो अशा प्रकारे म्हणत आहे. He says in 2 Corinthians 12:8, 2 कोरिंथ 12:8 मध्ये तो असं म्हणत आहे. For this thing I besought the Lord thrice, that it might depart from me. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. See, he prayed 3 times to remove that thorn from his flesh. बघा, संत पौलाने 3 वेळा प्रार्थना केली होती की त्याच्या शरीरातून तो काटा काढून टाकावा म्हणून. So he was frustrated तो खूप थकलेला होता. and he don't want that thorn in his life. तो जो काटा होता त्याच्या जीवनामध्ये त्याला नको होता. But listen very carefully. पण तुम्ही लक्षपूर्वक ऐका. How change took place in the life of Paul. बघा की पौलाच्या जीवनामध्ये कसा बदल घडून आला बघा. We all were like him. आपण पण सर्व त्या संत पौलासारखेच आहोत. Paul was also like us. पौल पण आपल्यासारखाच होता. But he changed. पण तो बदलला. We also should change. आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे. We don't want these kind of things in our lives. अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसल्या पाहिजेत प्रिया. So listen, he prayed 3 times. तो 3 वेळेस प्रार्थना केला To depart that thorn from his flesh. की तो काटा त्याच्या शरीरातून काढून टाकावा म्हणून. But what happened? पण काय घडलं? In 2 Corinthians 12:9. पण बघा, 2 कोरिंथ 12:9 मध्ये. And he said unto me. परंतु त्याने मला म्हटले. So Lord answered him. तेव्हा परमेश्वराने त्याला उत्तर दिले. My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. For my strength is made perfect in your weakness. कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. So see, Paul is telling thorn. बघा, पौल या ठिकाणी काट्याबद्दल सांगत आहे. God is telling weakness. परमेश्वर आपल्या कमतरतेबद्दल सांगत आहे. Yeah. So now Paul understood. बघा, पौलाला समजलेलं आहे. Initially he said, God, I don't want this thorn, remove it. तात्पुरता तो म्हणाला होता की प्रभू मला हे नको आहे, माझ्यातून हा काटा काढून टाक. But when he understood, पण जेव्हा त्याला समजलं, the Bible says here. बायबल या ठिकाणी म्हणतं. What the Bible says here? बायबल काय सांगत आहे या Here ठिकाणी? we see that Lord is telling. या ठिकाणी बघा, परमेश्वर इथं म्हणत आहे. My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. So my strength is made perfect in your weakness. कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. See, grace will give us strength. बघा, देवाची दया आपल्याला ताकद देते. In what kind of situation? आणि कोणत्या परिस्थितीमध्ये? What was that thorn? कोणत्या प्रकारचा तो काटा आहे? What was that weakness? कोणत्या प्रकारची ती कमतरता होती? He explains in verse number 10. बघा, त्यानं 10व्या वचनामध्ये ते चांगल्या प्रकारे त्याने ते एक्सप्लेन केलेलं आहे. He says, therefore I take pleasure in infirmities. ख्रिस्तासाठी दुर्बलता, in reproaches, अपमान, in necessities, अडचणी, in persecutions, पाठलाग, in distress, संकटे, for Christ's sake, for when I am weak, then I am strong. यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. This is very wonderful thing. हे खूप सुंदर आहे प्रियांनो. You know, when we were in infirmities, बघा, जेव्हा आपण दुर्बलतेमध्ये असतो, when we were in we go through reproaches, जेव्हा आपण अपमानातून जातो, when we go through necessities, जेव्हा अडचणीतून जातो, when we go through persecutions and distresses, जेव्हा आपण पाठलागातून किंवा छळातून संकटातून जातो, we become weak. तेव्हा आपण एकदम कमजोर होतो. Yes, lot of needs are there. भरपूर गरजा असतात. Yes, at that time we become weak. अशा सगळ्या गरजांच्या खाली आपण दबलेले असतो. When people come against us, we become weak. जेव्हा आपल्या विरोधामध्ये लोक उभे राहतात तेव्हा आपण कमजोर बनतो. And when reproaches comes, when insults come against us, we are broken. We become weak. जेव्हा अडचणी येतात, जेव्हा अपमान येतो, जेव्हा संकट येतात, तेव्हा आपण एकदम कमजोर होऊन जातो. And Paul was praying 3 times. Paul prayed 3 times. पण बघा, अशा वेळी पौल काय केला की 3 वेळेस प्रार्थना केला. He said, God, I don't want infirmity.
तो काय म्हणाला की प्रभू मला ही दुर्बलता नको. God said, पण परमेश्वर म्हणाला Paul, पौल my grace is there. माझी कृपा आहे. Paul said, I don't want reproach. पौल काय म्हणाला की मला अपमान नको आहे परमेश्वर. God said, no, Paul, I have given you grace. पण परमेश्वर पौलाला काय म्हणाला की नाही पौल माझी कृपा तुझ्याजवळ आहे. Paul said, God, I am in need. I don't want need. I want prosperity. पौल काय म्हणाला की परमेश्वरा मला ह्या गरजातून मुक्त कर. मला भरभराटी पाहिजे. मला समृद्धी पाहिजे. But God said, पण परमेश्वर त्याला म्हणाला my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. So one side lackness and the other side grace. बघा एका बाजूला आपण कमतरता बघतो आणि दुसऱ्या बाजूला दया बघत आहे. So at that time Paul said, I take pleasure not in prosperity but in the grace of God. बघा जेव्हा पौलाला कळालं तेव्हा पौल काय म्हणाला की जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त असं तू म्हणत आहे. He takes pleasure. बघा त्याला त्या अशक्तपणामध्ये सशक्त असल्याचा तो अनुभव घेत It आहे. says in verse 10 verse 10. बघा 10व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की ख्रिस्तासाठी दुर्बलता अपमान अडचणी पाठलाग संकटे यात मला संतोष आहे. यास मला संतोष आहे. I take pleasure. हा म्हणजे तो काय म्हणत आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला संतोष आहे. Persecutions are there. बघा अडचणी किंवा ज्या संकट आहेत त्या आहेत. See, first he was telling, I don't want persecutions. बघा पहिल्यांदा तो काय म्हणाला की मला हा छळ नको आहे I म्हणाला. don't want infirmities. तो काय म्हणाला की मला दुर्बलता नको आहे म्हणाला. Necessities, distress. He was praying, I don't want all these things. बघा 10व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे दुर्बलता अपमान अडचणी संकट त्याला नको होते. But पण God didn't remove those problems. पण बघा परमेश्वराने ते प्रॉब्लेम्स किंवा त्या समस्या दूर केल्या नाहीत. But God gave a provision. पण परमेश्वराने एक पुरवठा दिला त्या ठिकाणी. Something so that he can go ahead in the midst of all these things. जेणेकरून तो ह्या सगळ्या गोष्टींच्या मधून पुढे त्याने जावावं अशी एक गोष्ट परमेश्वराने दिली. That is grace. ती म्हणजे त्याची दया. Even though you have infirmity, you can go ahead. बघा जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुर्बल असाल तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. How? कसं? Because Christ has given you his grace. कारण ख्रिस्ताने तुम्हाला त्याची दया दिलेली आहे. That's why John 1:17 says, म्हणूनच योहान 1:17 मध्ये परमेश्वराचं वचन सांगत Lord आहे Jesus brought grace and truth येशूने सत्य आणि दया घेऊन आलेला for आहे. people who are weak, जे लोक दुर्बल आहेत, for the people who are living in insults. जे लोक अपमानामध्ये जीवन जगत आहेत, You need grace of God. अशा लोकांसाठी खरोखर परमेश्वर दया घेऊन आलेला आहे. Are you living in these kind of problems? जर तुम्ही अशा प्रकारच्या समस्येमध्ये जीवन जगत असाल, The grace of God is enough. परमेश्वराची कृपा पुरेशी आहे. The Lord is my shepherd and I don't want anything because his grace is enough for me. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही कारण परमेश्वराची कृपा मला पुरेशी आहे. He is enough for me. Jesus is enough. येशू आम्हाला पुरेसा आहे प्रियांनो. Grace will make you strong when you are weak. बघा परमेश्वराची दया ही जेव्हा तुम्ही दुर्बल असता तेव्हा तुम्हाला मजबूत बनवते. Sometimes sheep will become weak. They can't go with the shepherd. बघा भरपूर वेळेस जी मेंढरं आहेत ती त्या मेंढपाळासोबत पुढे जाऊ शकत नाहीत. See, strong sheep are there, even weak sheep are there. बघा मजबूत असे मेंढरं देखील असतात आणि कमजोर मेंढरं देखील असतात. So we will see, if we have time today, we will talk about the strong sheep. बघा जर आपल्याला आज वेळ असेल तर आपण त्या मजबूत मेंढरांबद्दल देखील शिकणार आहे. So just like Paul, we too say, I take pleasure in infirmities. आपण सुद्धा पौलाप्रमाणे असं म्हणायला शिकलं पाहिजे की मला या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद आहे, संतोष आहे. You may be going through lackness. जर तुम्ही कमतरतेमधून जात असाल, You may be going through insults. तुम्ही अपमानामधून जात असाल, Just like Paul, पौलाप्रमाणे, be strong पण पौलाप्रमाणे मजबूत व्हा. because the grace is there. कारण परमेश्वराची दया आहे. Grace is stronger than the prosperity. बघा परमेश्वराची दया ही समृद्धीपेक्षा खूप मजबूत आहे प्रिया. Grace is more powerful than the persecutions. बघा परमेश्वराची दया ही अपमानापेक्षा खूप मजबूत आहे. Grace is more powerful than the distresses. बघा परमेश्वराची जी दया आहे ती संकटांपेक्षा सुद्धा खूप मजबूत आहे प्रिया. So Paul understood this secret. म्हणूनच पौलाला जे गुपित आहे ते कळालं होतं. That's why he said, in verse number in previous verse, in verse number 7, he was crying. 8,
In verse number 8, he was crying, "Oh God, you remove this, remove this." बघा, म्हणून आपण 8व्या वचनामध्ये बघतो की पौल रडत होता की प्रभू हे काढून टाक, काढून टाक. But now he says, "I take pleasure." पण आता तो काय म्हणत आहे की प्रभू मला ह्याच्यामध्ये आनंद आहे. He understood the secret. कारण त्याला त्याच्यामधलं गुपित कळालेलं आहे प्रियांनो. See, he was looking only at the problems. तो फक्त समस्येकडे बघत होता. But now पण आता he is looking at the grace. पण तो आता परमेश्वराच्या कृपेकडे बघत आहे. Whatever it is, काही पण असू दे, whatever problems I may have, माझ्या जीवनामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स असू देत, but I can go ahead. पण मी पुढे जाऊ शकतो. My journey will not stop. माझा प्रवास हा संपू शकत नाही. I may have needs, मला कितीही गरजा असल्या, persecutions may be there, संकट असली किंवा अपमान असला, insults may be there, अपमान माझ्या जीवनामध्ये जरी असला, but पण His grace is there. त्याची दया देखील असणार आहे. I will go ahead. मी पुढे जाऊ शकतो. I will fulfill the work which God has given to me. जे काही परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये कार्याची सुरुवात केलेली आहे ते मी पूर्ण करणारच. So that is how the still water works in our life. बघा, अशा प्रकारे हे जे संथ पाणी आहे आपल्या जीवनामध्ये काम करतं. For the wearied souls, थकलेल्या आत्म्यांसाठी, for the people who are broken, जे तुटलेल्या लोकांसाठी, you need a fresh water. अशा लोकांच्यासाठी ह्या संथ पाण्याची, ह्या ताजेतवाने करणाऱ्या पाण्याची गरज A आहे. fresh water of grace. स्फूर्ती देणारं हे पाणी जे आहे, जे दयेचं पाणी. Let's go to verse number 3. आपण 3ऱ्या वचनामध्ये जाऊया. Psalm 23 verse 3. स्तोत्र 23:3. So far we have seen that He makes us and He leads us. बघा, आतापर्यंत आपण बघितलं की तो आम्हाला चालवतो आणि आम्हाला मार्गदर्शन करतो. बनवतो आणि चालवतो. आतापर्यंत आपण बघितलं की तो आपल्याला बनवतो आणि चालवतो. So now the third thing, He restores us. आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे तो आपल्याला आपली पुनर्स्थापना करतो. Yeah, Psalm 23:3. स्तोत्र 23:3. Psalm 23 verse 3. स्तोत्र 23 तिसरं वचन सांगत आहे. He restores my soul and leads me in the paths of righteousness for His name's sake. तो माझा जीव ताजातवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. In Matthew 7:14, मत्तय 7:14 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतंय, because straight is the gate and narrow is the way which leads into life, and few there be that find it. बघा, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. Yeah. See, Lord Jesus gave us knowledge of the way, how will be His way. बघा, परमेश्वराने आपल्याला त्याचे मार्ग कसे असतील त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान त्याने दिलेलं आहे. He told His way is not easy. त्याने आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्याचे जे मार्ग आहेत ते सोपे नाहीये. His way is narrow. त्याचे जे मार्ग आहेत ते अरुंद आहेत. That will lead to the life. पण ते अरुंद मार्ग जीवनाकडे आपल्याला घेऊन जाणार So आहे. Christian life is not easy life. म्हणूनच ख्रिस्ती जीवन हे सोपं जीवन नाहीये. Don't expect an easy way. म्हणूनच जे सोपा मार्ग आहे त्याची अपेक्षा करू नका. You are a sheep. तुम्ही एक मेंढराप्रमाणे आहे. You have to go through the mountains. तुम्हाला त्या पर्वतांमधून आपल्याला जायचं आहे. You have to go through the valleys. आपल्याला दरीमधून सुद्धा जायचं आहे. You have to go to the dry lands. आपल्याला त्या वाळलेल्या जमिनीवरून सुद्धा जायचं आहे. Yes, Christian life is not easy. म्हणूनच ख्रिस्ती जीवन हे सोपं नाहीये. So today we'll see how He will restore us. बघा, आज आपण बघणार आहे की तो कसं आपल्याला पुनर्स्थापित करतो. Yeah. We'll see restoration is necessary when we are struggling with sin. बघा, जेव्हा आपण पाप करत असतो तेव्हा पाप करत असताना पुनर्स्थापनेची गरज ही भासते. See, He makes us to lie down among green pasture. बघा, तो आपल्याला हिरव्यागार कुरणामध्ये बसवतो. We are enjoying now very nice grass. बघा, आपण त्या हिरव्यागार कुरणामध्ये जेव्हा बसतो तेव्हा आपण त्याचा आनंद घेत असतो. And then we are enjoying still waters, grace of God. तेव्हा आपण काय करतो की आपण त्या संत पाण्याचा देखील आनंद घेतो, देवाच्या दयेचा आनंद घेत असतो. So this is one part of our life. बघा, हा एक भाग आहे आपल्या जीवनाचा. We are enjoying both.
आपण ज्या ठिकाणी दोन्ही गोष्टीचा आनंद घेत We असतो, are enjoying God's word, we are enjoying God's grace. आपण देवाच्या वचनाचा, देवाच्या दयेचा आपण म्हणजे आनंद घेत असतो, But पण inside of us, आपल्या आतमध्ये sin is still there. पाप अजून सुद्धा आहे. So we need restoration. म्हणूनच आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे. We are struggling with our sinful nature. आपण आपल्या पापी स्वभावाबरोबर अजूनही झगडत आहे. So this restoration is necessary to walk along with the paths of righteousness. म्हणूनच ही पुनर्स्थापना गरजेची आहे परमेश्वराच्या नीतिमार्गाच्या परमेश्वराने जे लावलेले जे नियम आहेत किंवा जे नीतिमार्ग आहेत त्याच्यावर चालण्यासाठी. We are surrounded by sinful society. आपण सर्वजण पापी स्वभावाच्या लोकांच्या द्वारे आणि ह्या समाजाच्या द्वारे आपण असे ग्रासलेले आहोत. We are surrounded by corrupt people. आपण खरोखर सगळे जे भ्रष्टाचारी लोकांच्या द्वारे सुद्धा आपण सगळे ग्रासलेले आहोत. So in such an atmosphere, we also may become a prey for such things. बघा, अशा लोकांनी आपण ग्रासलेले असताना आपण अशा लोकांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. We'll become शिकार होतो. अशा लोकांच्या मध्ये आपण राहत असताना आपण सुद्धा शिकार बनतो त्या We लोकांची. also may commit such things. आपण सुद्धा अशा प्रकारे गोष्टी करायला लागतो. So that's why this restoration is necessary. म्हणूनच ही पुनर्स्थापना गरजेची आहे. So the Lord will not just show us the path of journey, but He comes along with us. बघा, म्हणूनच परमेश्वर आपल्याला फक्त मार्ग दाखवत नाही, तर तो आपल्या प्रवासामध्ये आपल्या सोबत चालतो. That's the good news here. म्हणूनच ही एक चांगली बातमी आहे प्रियांनो. He will not tell the sheep, so you take left turn, you go right turn, you go straight. He will not just show us. बघा, परमेश्वर फक्त तुम्ही राईटला टर्न घ्या, लेफ्टला टर्न घ्या असं तो सांगत नाही. He will come along with you. तो आपल्या सोबत येतो प्रियांनो. That's the beauty of our shepherd. हीच एक सुंदरता आपल्या मेंढपाळाची आहे. He always wants to come with us. तो सतत आपल्या सोबत येऊ इच्छितो. If you fall down, जेव्हा तुम्ही पडता, He will not give hand. तो फक्त आपला हात देत नाही. He will not give hand. तो हात देत नाही. He will teach you how to get up. तो तुम्हाला शिकवतो की कसं तुम्ही उभं राहिलं पाहिजे. When there comes a ditch or something, बघा, जेव्हा खड्डा किंवा काहीतरी अशा गोष्टी येतात, He will not take you and keep that side. तो तुम्हाला त्या खड्ड्याच्या पलीकडे नेऊन उचलून ठेवत नाही. He will teach you how to go to other place. बघा, तो खड्डा आपल्याला चुकवून किंवा कसं त्या खड्ड्याच्या पलीकडे जायचं हे तो आपल्याला शिकवतो. That's why most of the people, they fall in the ditch. म्हणूनच भरपूर लोक त्या खड्ड्यामध्ये पडतात. And then they think, why I fell down. पण तेव्हा ते काय विचार करतात की मी काय ह्याच्यामध्ये पडलो. What God is doing at this time. आणि देव काय करत आहे अशा वेळी. See, God will teach you how to cross it. बघा, पण परमेश्वर ते तुम्ही कशा प्रकारे ओलांडायचं हे तो तुम्हाला शिकवतो. Yeah, He will not come and take you and He will keep you that side. बघा, तो येऊन तुम्हाला उचलून पलीकडे नेऊन ठेवणार नाही. That is not the Christian life. हे ख्रिस्ती जीवन नाहीये. That is not the leading. हे चालवणं नाहीये. Try to understand how the Lord leads you. तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की परमेश्वराचं चालवणं कशा प्रकारचं आहे. Many people fall in sin. अनेक लोक पापामध्ये पडत आहेत. And they say, God allowed me to do this, I did. आणि अनेक लोक असे म्हणतात की परमेश्वराने मला अलाव केलंय, परमेश्वराने मला परमिशन दिलेले म्हणून मी हे करत आहे. See, God allowed, that's why I did this. परमेश्वराने मला सांगितलं म्हणून मी करत आहे. No, God allowed. सोडून दिला, करायला सोडून दिला. परमेश्वराने मला करायला सोडलेलं आहे म्हणून मी करत आहे. See, that is not the thing here. पण इथे ही गोष्ट नाहीये प्रिय. God will not come and catch your hand when you commit sin. जेव्हा तुम्ही पाप कराल तेव्हा परमेश्वर येऊन तुमचा हात पकडणार नाहीये. God will teach you how to overcome it. पण परमेश्वर पापामध्ये पडण्या अगोदर तो तुम्हाला शिकवेल की कसं आपण त्याच्यावरती विजय मिळवायचा. He will lead you in the paths of righteousness. तो तुम्हाला नीतिमार्गाच्या रस्त्यावरती चालवणार आहे प्रियांनो. He will restore your broken heart. तो तुमचे तुटलेले अंतःकरण जे आहे त्याची पुनर्स्थापना करणार He will आहे. prepare you for the journey. तो तुम्हाला त्या प्रवासासाठी तयार करणार आहे. In our Christian life, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये now and then we may be discouraged. आपण सतत म्हणजे निराश होत असतो. We may feel to stop the journey. भरपूर वेळेस हा प्रवास मला नको आहे किंवा हा प्रवास इथेच थांबवायचा असा आपण प्रयत्न करतो. But our shepherd will come. पण आमचा मेंढपाळ आपल्या सोबत येऊ इच्छितो. He will restore us. तो आपल्याला पुनर्स्थापित करू इच्छितो. He will bind us from inside.
तो आपल्याला आतून बांधू इच्छितो. Yeah, He leads us. तो आपल्याला चालवू इच्छितो. How He leads us? कसा तो आपल्याला चालवू इच्छितो? In the paths of righteousness. त्या नीती मार्गाच्या रस्त्यामध्ये. Number one, पहिली गोष्ट, He will lead us with the help of Holy Spirit. तो आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला चालवू See, इच्छितो. again leading, not driving. बघा, इथं हकलणे असा शब्द नाही आहे, तर Yeah. चालवणे असा आहे He प्रिय. will not beat you and tell you should do this. No, He will just lead you. बघा, इथं परमेश्वर काठी घेऊन तुम्हाला मारून तुम्हाला तो हकलून शिकवू इच्छित नाही, तर तो चालवू इच्छित आहे. Yeah. In John chapter 16, verse number 13, बघा, योहान 16:13 मध्ये परमेश्वराचं वचन सांगत आहे. Lord said that when Holy Spirit comes, He will guide you into all the truth. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. Yes, He will lead you into the truth. बघा, परमेश्वर तुम्हाला सत्यामध्ये घेऊन जाईल. Yeah, He will not catch your collar and push you, but He will show you. तुमचा कॉलर पकडून तो तुम्हाला ढकलणार नाही. You have to walk. That's all. तुम्हाला फक्त चालायचं आहे. That's how He leads us. अशा प्रकारे तो चालवू इच्छितो. Number two, and the second way of leading is by prayer. बघा, दुसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना. In Psalm 25, verse number 4. बघा, स्तोत्र 25:4 वचन सांगत आहे. Psalm 25, 4 and 5 says, स्तोत्र 25:4 आणि 5. Show me thy ways, O Lord. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव. Teach me thy paths. तुझ्या वाटा मला प्रगट कर. Lead me thy truth. तू आपल्या सत्पथाने मला ने. And teach me, for thou art the God of my salvation. On thee do I wait all the day. मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. So God wants to lead us in the paths of righteousness. बघा, परमेश्वर आम्हाला नीती मार्गाने चालवू इच्छितो. For that you need to pray every day. म्हणून आपली प्रार्थना अशी असली पाहिजे की मला नीती मार्गाने चालव. Let these two verses become your prayer. बघा, ही जी 2 वचनं आपण आता वाचली, ही आपली प्रार्थना झाली पाहिजे. We also should pray, God, you show me your ways. आपण सुद्धा प्रत्येकाने अशी प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वर आम्हाला तुझे मार्ग दाखव. Teach me your paths. मला तुझ्या वाटा प्रगट कर. Lead me in thy truth. तुझ्या सत्पथाने मला ने. So this is how the second method that the Lord will lead us. बघा, दुसरी गोष्ट आपण बघितली की आपण प्रार्थना करण्याद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन करेल. In Isaiah 40, verse number 31. बघा, यशाया 40 आणि 31 वचन सांगत आहे. It says here, but they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They shall run and not be weary, and they shall walk and not faint. बघा, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. Yeah, when you are waiting in prayer, बघा, जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये त्याची वाट बघता, God will renew your strength. परमेश्वर तुमची जी ताकद आहे ती पुनर्स्थापित करेल. And you will start flying like eagle. आणि तुम्ही त्या गरुडाप्रमाणे उंच भरारी घ्याल. We become weak and weary when we face temptations. जेव्हा आपण मोहामध्ये मोहाला बळी पडतो तेव्हा आपण अगदी कमजोर होऊन जातो. Temptation may come from Satan. बघा, जे मोह आहे ते सैतानापासून येतात. It may come from our flesh. कधी कधी जे मोह आहे ते आपल्या शरीराच्या द्वारे येतात. Temptation may come from the world. जे मोह आहे ते जगाच्या द्वारे देखील येतात. Temptation may come from our past life. आपल्या पूर्वीच्या पास्ट म्हणजे आपलं जे भूतकाळ आहे, भूतकाळच्या द्वारे देखील मोह येतात. But the Lord will lead us in the paths of righteousness. पण परमेश्वर नीती मार्गाने आम्हाला चालवू इच्छितो. He will strengthen you. तो आज आपल्याला मजबूत करू इच्छितो. That's why Paul said in Philippians chapter 4. म्हणूनच पौल फिलिप्पी 4 मध्ये म्हणत आहे. He said, I can do all things म्हणूनच तो काय म्हणत आहे की मी सर्व काही करू शकतो through Christ येशू ख्रिस्ताच्या द्वारे, who strengthens me. जो मला ताकद पुरवतो. Yes, every day you ask strength from God. म्हणूनच प्रत्येक दिवशी परमेश्वराकडे त्या ताकदीची अपेक्षा करा. Tell God, I can't do this. परमेश्वराला सांगा की प्रभू, मी हे करू शकत नाही. I am failing, Lord. मी परमेश्वर पित्या ह्याच्यामध्ये फेल होत आहे. Give me strength like eagle. मला त्या गरुडाप्रमाणे ताकद दे. Show me your ways. मला तुझे मार्ग दाखव. I want to fly like an eagle. मी त्या गरुडाप्रमाणे उंच भरारी घेऊ इच्छितो. So if you are very vulnerable, if you very easily fall into sin, बघा, जर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने, अगदी सहजपणे जर तुम्ही पापामध्ये पडत असाल, and if you are
if you are weak to follow His ways, आणि जर परमेश्वराचे मार्ग अवलंबण्यासाठी जर तुम्ही कमजोर असाल, depend on His strength. तर परमेश्वराच्या शक्तीवर अवलंबून राहा. Number 3, how He leads. बघा, तिसरी गोष्ट आपण बघणार आहे की कसं परमेश्वर आपल्याला लीड करेल. God will lead us through His word, परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करेल, by His servants, त्याच्या सेवकांच्या द्वारे, by His dreams. त्याच्या स्वप्नांच्या द्वारे. And number 4, आणि चौथी गोष्ट, how He will lead us. तो तुम्हाला कसं मार्गदर्शन करेल. So He will lead us by disciplining us. तो तुम्हाला चांगले वळण लावण्याद्वारे, शिस्त लावण्याद्वारे तो तुम्हाला Yes, शिकवेल. He will discipline us, तो तुम्हाला शिस्त लावेल, so that we can walk in the paths of righteousness. जेणेकरून आपण त्या नीती मार्गावर चालू. Let us read Hebrews chapter 12 verse number 4. इब्रिकरास पत्र याचा पहिला अध्याय काढूया. Hebrews chapter 12 verse 4. इब्री 12:4 काढूया. You have not yet resisted unto blood, striving against sin. इब्री 12. Yeah. Chapter. इब्री 12:4. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. See, we are struggling with the sin. बघा, आपण जे आहे सेम या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे झगडत आहे. आपण संघर्ष, पापाबरोबर आमचा संघर्ष आहे. आपण पापाबरोबर संघर्ष करत आहे. There is one more topic, our struggle with the people. बघा, दुसरा एक गोष्ट ती म्हणजे लोकांच्या बरोबरचा आमचा संघर्ष, and struggle with the sin, our own sin. आणि आपल्या स्वतःच्या पापांबरोबरचा संघर्ष. So this at that time what Bible says here. बघा, अशा वेळी बायबल काय सांगत आहे. Verse number 5. 5 वचन. And you have forgotten the exhortation which speaks unto you as unto children. My son, despise not you the chastening of the Lord, nor faint when you are rebuked of him. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला हा काय. माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. See, when we fall in sin, बघा, केव्हा आपण पापामध्ये पडतो, he will chasten us. जेव्हा तो आपल्याला शिक्षा देतो. As we are his children. आपण त्याची मुले या नात्याने. Yes, he will punish us. तो आपल्याला काय करतो की शिक्षा देतो. So when he punishes us, he says, you don't faint. बघा, परमेश्वर काय म्हणत आहे की जेव्हा मी तुम्हाला शिक्षा करतो तेव्हा तुम्ही त्याचा अनादर करू नका असं म्हणत. Yes, when God rebukes you, do not faint. बघा, परमेश्वर म्हणत आहे की जेव्हा मी तुम्हाला शिक्षा करतो तेव्हा तुम्ही त्याचा अनादर करू नका. In Hebrew, in next verse number 6. बघा, 6वं वचन सांगत आहे. For whom the Lord loves, he chastens and scourges every son whom he loves. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. So he will slap, he will punish you and makes you to walk in the paths of righteousness. बघा, परमेश्वर तुम्हाला शिक्षा करेल, तुम्हाला फटके मारेल, पण त्याच्या नीती मार्गावर चालण्यासाठी. So he is not like a mother who takes the child to the school. बघा, तो एका आईप्रमाणे नाही आहे की जसं जी आई मुलाला शाळेमध्ये घेऊन जात असते. He will catch his ears and take him to the school. बघा की त्याचे कानाला पकडून ती त्याला शाळेत घेऊन जात असते. But Jesus will punish. पण येशू जेव्हा शिक्षा करतो and he will say, आणि तो काय म्हणतो, now you walk. की तू आता चाल. So finally you have to take the walk. बघा, पण शेवटी तुम्हाला चालायचं आहे. So finally it is your decision. शेवटी तुमचंच डिसिजन असणार आहे. Walk into the paths of righteousness. नीती मार्गावर चालण्याचं डिसिजन आपलं असलं पाहिजे. We need Lord's leading in our personal lives. बघा, आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये परमेश्वराचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. We have you just study about how God led Habakkuk. जर आपण हबक्कुक बद्दल जर आपण अभ्यास केला की कसं परमेश्वराने त्याला चालवलं. You even study how God led Jonah. योनाला सुद्धा परमेश्वराने कसं चालवलं. Habakkuk had lot of questions. हबक्कुकला अनेक प्रश्न होते. In chapter 1. पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो. But in chapter 2 God spoke to him. पण दुसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर त्याच्याशी बोलतो. Then in chapter 3. तेव्हा तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो. Then he said, there even though there is no fig, even though there is no grapes,
Even though there is no sheep in my flock, he started telling all those things. बघा, म्हणूनच 3ऱ्या अध्यायामध्ये आपण हबक्कुकला असं म्हणताना बघतो की अंजिराचे झाड जरी नाही फुलले, द्राक्षीच्या मळ्यामध्ये फळ जरी नाही आलं, तरी देखील मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन. Even Jonah was not ready to go to Nineveh. पण अजून एक उदाहरण आपण बघतो की योना हा निनिवेमध्ये जायला तयार नव्हता, But God punished him. पण परमेश्वराने योनाला शिक्षा केली. Then he started on the right way. तेव्हाच तो नीती मार्गावर चालला. So this is how God will lead us. अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करतो. So my dear people, म्हणूनच माझ्या प्रिय one लोकांनो, side we are enjoying the green grass and still water. एका बाजूला आपण परमेश्वराच्या दयेचा आणि कृपेचा आपण आनंद घेत आहे. That is not the whole Christian life. ते पूर्ण ख्रिस्ती जीवन नाहीये, But there is a journey. पण एक प्रवास आहे. We need to go ahead आपल्याला त्या प्रवासात पुढे जायचंय, in the path of righteousness, नीती मार्गावर चालायचंय, where we will overcome the sin, जिथे आपल्याला सर्व प्रकारच्या पापांवर सुद्धा विजय मिळवायचा आहे, where we will start living a holy life. जिथे आपल्याला पवित्र जीवन जगण्याची सुरुवात So करायची आहे. if you become weak in your Christian life, let us look at the grace of God. जर तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही कमजोर असाल तर परमेश्वराच्या दयेकडे आपण बघूया. It may be in infirmities, जर तुमच्या कदाचित ती दुर्बलता असू शकते, reproaches, necessities, distresses, or whatever. अपमान, अडचणी, छळ, संकट असू शकतात, And let us walk in the path of righteousness. तरी देखील आपण सर्वजण त्या नीती मार्गाच्या रस्त्यावरती चालण्याचा निर्णय घेऊया. When the Lord leads us, we need to be humble. जेव्हा परमेश्वर आपल्याला चालवेल तेव्हा आपण नम्र असणं गरजेचं आहे. Let us hear the voice of our shepherd. आपल्या मेंढपाळाचा आवाज आपण ऐकूया. There are a lot of voices speaking to us. अनेक आवाज आपल्याला ऐकू येत असतात, But let us listen to the voice of our Lord. पण आपल्या परमेश्वराचा आवाज आपण ऐकूया, He is our shepherd. कारण तो आमचा मेंढपाळ आहे. He comes along with us. तो आमच्या सोबत चालतो. Let us walk with him. आपण देखील त्याच्या सोबत चालूया. As a good sheep, एक चांगले मेंढर या नात्याने, as a disciplined sheep, एक शिस्तबद्ध लेकर या नात्याने we will follow our shepherd. आपण आपल्या मेंढपाळाच्या पाठीमागे जाऊया. Let us pray. आपण सर्व प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, स्वर्गीय प्रेमळ परमेश्वर we want पिता, to thank you for this wonderful time. या सुंदर अशा वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. Lord, we are understanding how good you are. परमेश्वरा, आम्ही आज समजून घेतलेलं आहे की तू किती महान आहेस. You not only show us the way, but you will come with us. तू केवळ आम्हाला मार्ग दाखवत नाहीस, तर तू आमच्या सोबत चालतोस. I am not alone in my journey. मी माझ्या प्रवासामध्ये एकटं नाहीये प्रभू. You are my co-traveler. तू माझा सोबती आहेस परमेश्वरा. I want to thank you for your journey. मी तुला धन्यवाद देतो की तू माझ्या या प्रवासामध्ये माझ्या सोबत आहेस. Lord, we don't know the days ahead, आम्हाला माहिती नाही परमेश्वरा की पुढचे दिवस कसे असणार आहेत, but you come with us. पण तू आमच्या सोबत चल. You strengthen us. तू आम्हाला ताकद दे. You fill us with your grace. तुझ्या दयेने आम्हाला भर परमेश्वर. Whenever we feel weak, जिथे जिथे आम्ही स्वतःला कमजोर असं आम्हाला वाटेल प्रभू, to obey you, तुझं आज्ञापालन करण्यासाठी you fill us with your grace and strength. तुझ्या दयेने आणि शक्तीने आम्हाला भर. You show me your paths. तू मला तुझे मार्ग दाखव. Lead me in the paths of truth. तुझ्या सत्य मार्गावर मला ने. Teach us every day. प्रत्येक दिवशी मला शिकव. Father God, we give you all the glory परमेश्वरा, सर्व गौरव तुला देतो. for all these series. आतापर्यंतच्या झालेल्या ह्या सर्व परमेश्वराच्या मननासाठी When from next week पुढच्या आठवड्यापासून we will be studying from verse number 4. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही 4थ्या वचनापासून शिकणार आहे. You prepare us. तू आमची तयारी कर. You bless everyone. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित You कर. protect us this whole week. हा संपूर्ण आठवडा आम्हा प्रत्येकाचं तू संरक्षण कर. You take us wherever you want us to go. तू आम्हाला अशा ठिकाणी घेऊन जा जिथे तुझी इच्छा असेल प्रभू. Don't allow us to go wherever we want. जिकडे आमची इच्छा आहे तिकडे आम्हाला जाण्यास तू सोडू नको प्रभू. Help us to be submissive to your will. परमेश्वरा, तुझ्या इच्छेला समर्पित असण्यासाठी तू आम्हाला मदत कर. Thank you, O Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन.